शेतातील हळदी संदर्भामध्ये शेतामध्ये आपल्या हळदीमध्ये गवत झाल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की आमच्या रानामध्ये हे बघा ह्या पद्धतीचं जे आहे ते गवत झालेलं आहे. तर ह्या पद्धतीचं खुरपिल्याच्या नंतर सुद्धा गवत आलंय. आता याला राऊंडअप किंवा इतर तणनाशक मारल्याच्या नंतर ह्या शेतातलं गवत जे आहे ते मरेल आणि आमच्या जे की हळदीला आहे ते काही बाधा होईल का नाही असा प्रश्नसुद्धा त्यांना पडलेला आहे. बरेच शेतकरी मारत आहेत. बरेच शेतकरी असं दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगत आहेत की तुम्ही मारू शकता, याच्यामध्ये काय होत नाही. काही दुकानदारसुद्धा याच्यामध्ये शेतकऱ्यांना सांगत आहेत की तुम्ही तुमच्या हळदीच्या पिकामध्ये राऊंडअप किंवा इतर तणनाशक मारू शकता. मात्र याच्यात अडचण खूप गंभीर आहे. हे शेतकऱ्यांनीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की जितकं आपण सोपा विचार करतो तितका तो आपल्याला नेहमी अवघडात नेण्याचं काम करतो. जितकं आपण असं कोणताही सोपा विचार किंवा तणनाशक मारल्याने आमच्या हळदीला बाधा होणार नाही आणि तण मरेल असा संभ्रम शेतकऱ्यांनी पाळू नये. हा प्लॉट आहे हळदीचा. या प्लॉटमध्ये ही हळद जी आहे हे उगवण पश्चात म्हणजे उगवणी आधी आपण याच्यावरती राऊंडअपची फवारणी केली होती. त्याच्यानंतरचा विषय राहिला की 1 ते 2 महिने ते गवत 2 महिन्याच्या बाद दुसरं निघलं आहे आणि दुसरं निघल्याच्या बाद याच्यामध्ये एक खुरपणी केलेली आहे. पण जर का आपण ह्याच हळदीच्या पिकावरती राऊंडअप मारण्याचा प्रयत्न केला तर राऊंडअप कोणत्याही एखाद्या पिकाला किंवा एखाद्या गवताला किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीला मारण्यासाठी नाही, तर हे संपूर्ण गवत असो किंवा तण असो तुमच्या शेतामध्ये कोणतीही गोष्ट असली तरी त्याला मारण्यासाठी काम करतं. म्हणजे ते तण असो की तुमच्या शेतातलं गवत असो. आता बऱ्याच वेळेस काय होतं याच्यामध्ये कंद असतात, त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं आम्ही राऊंडअप मारलं पण आमच्या हळदीला काही प्रमाणामध्ये बाधा झालेला नाही. पण असं काही वाटतं जितकं तितकं होत नसतं. पण जे की ही समजा हळद आहे याच्या पानावरती असलं पडलेलं ते शोषून घेतं, गड्ड्यापर्यंत जातं. काही प्रमाणामध्ये हळदीला नुकसान झालेलं दिसत नाही, पण जितकं दिसत नाही त्याच्याहून कित्येक पटीने जास्त हे त्या हळदीला बाधा झालेला असतो. जवळपास त्या हळदीची जी जोमानं प्रतिकारशक्ती असती ती कमी होती. त्याच्यानंतर वाढण्याची जी की शक्ती असेल ती सुद्धा या ठिकाणी ह्या हळदीची कमी होते. आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की शेतातील हळदीमधील जे की नत्र स्फुरद या वेगवेगळे घटक असतील किंवा त्यांना अन्नद्रव्ये घेण्यासाठीचे जे काही गोष्टी असतील त्या त्यांना पुरेशा मिळत नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी हळद पिवळी पडते. त्यांना 100% जो आहे हळदीला बाधा होतो तो आपल्याला नजरानं जरी दिसत नसला तरीही आपल्याला बऱ्यापैकी तो हळदीला राऊंडअप किंवा इतर तणनाशकचा बाधा होतो. अद्यापही चांगल्या पद्धतीचं तणनाशक या हळदीमधलं निघलेलं नाही. कोणत्या शेतकऱ्यांचं ऐकण्यापेक्षा कोणत्या दुकानदाराचं ऐकण्यापेक्षा ज्याचा त्याचा अनुभव असतो त्याच्यामुळं आपण इतकाला खर्च करतो आणि शेवटी थोडं कुठेतरी गवत झालं आणि काढून घ्यायचं तर त्याच्याऐवजी आपण कमी पैसे लागतील किंवा कमी मेहनत लागेल याच्यामुळे तणनाशक मारतो आणि आपल्या पिकाचं आपण हातानं नुकसान करून घेतो. त्याच्यामुळं कोणाकडेही लक्ष न देता सोपं याच्यामध्ये खुरपणी करून घेणे हेच सगळ्यात जास्त योग्य आणि चांगलं हे काम राहील. काऊन की कोणत्याही तणनाशकनं हा हळदीला बाधा होतोच. जो नजरेनं दुःख जरी दिसत नसलं तरी मधात दुखतं. ते म्हण आहे ज्याचं दुखतं त्यालाच कळतं. त्याच्यामुळं हळदीला दुखायला लागले आपल्याला सांगता येणार नाही तिला. त्याच्यामुळं पुढे कुठेतरी खर्च करायचा लाखो रुपये आणि वेगवेगळ्या खतं औषधं टाकायचे त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च करायचाच. पण आता बाधा झाल्यावर त्याला रिकवर व्हायला खूप टाईम लागतो, वेळ लागतो, खर्च येतो आणि वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं पुढे खर्च करायचाच. त्याच्यामुळं आतापासून आताच्या स्टेजपासून आपल्या पिकाची नासुडी करण्याचा प्रयत्न होऊ देऊ नका.